प्रश्न म्हणजे सरकार काय काम सुरू आहे आता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला आश्वासनं दिली होती ती पूर्ण होत आहेत का तुम्ही काय बघताय का काय होतं? सगळ्यात अगोदर तर मी श्री गुरु महान संत रामचंद्रजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं डिकसळला आलो आहे. त्यानिमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा योग गुरु महंत प्रकाशजी महाराज बोधले यांच्या माध्यमातून आला आणि त्यानिमित्तानं सगळ्यात प्रथम मी अगोदर सगळ्यांना शुभेच्छा देतो. काय असतं बघा, सरकारनं जी आर काढला, आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही जी आर काढला आहे, आम्ही संघर्ष केला आहे, 2 वर्षापासूनचा हा संघर्ष सुरू आहे. करोडोने लोक मुंबईत पण गेले. जे मिळणं अपेक्षित होतं ते मिळालं. कारण 75 वर्षातला हा पहिला जी आर आहे मराठ्यांचा. कोणी पण सांगावं याच्यापेक्षा किती प्रामाणिक लढायचं. लढाई समाजानं आम्ही प्रामाणिक लढली दोघांनी पण. माझ्या 6 करोड मराठ्यांनी आणि मी प्रामाणिक लढाई लढली. जी आर मिळाला. आमचं म्हणणं आहे तुम्ही आता अंमलबजावणी पण केली, प्रमाणपत्र वितरित करा, हे आमचं म्हणणं आहे आत्ताचं. का म्हणणं आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं अगोदर की शेतकरी संकटात आला, थोडासा वेळ द्या, आणि ते पटण्यासारखं होतं म्हणून थांबलो ना आम्ही. आता आमचं म्हणणं आहे की तुम्ही दिवाळीपर्यंत जी आर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वितरित करा, हे आमचं म्हणणं आहे. त्यांनी केलं आहे काम, फडणवीस साहेबांनी चांगलं काम केलं आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांना, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील असा जी आर पण काढला आहे. आता वितरित करावं हे आमचं म्हणणं आहे. काय आहे, कुळ जरी एक असलं आमचं तरी अनेक आडनावं आहेत त्याचं. कुळातल्या एखाद्या माणसाला त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, पण त्या कुळात वेगळे वेगळे आडनावाचे पण लोक आहेत. त्याचा काय दोष त्याच्याकडे नाही आहे. व्यवसाय आमचा एक आहे, कुळातल्या सगळ्या आडनावांचा समान आडनाव असणाऱ्यांचा व्यवसाय एक आहे. आमच्या रूढी परंपरा एक आहेत, आमचे सणवार एक आहेत, आमचे सगळे सोयरेधारे पण आहेत. मग कुळात जरी अनेक वेगळे वेगळे नावं असली, आडनावं असली, आमचा व्यवसाय मूळ एक आहे सगळ्यांचं. म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र 100% मिळणार, याचा दुशंका नाही. पण फडणवीस साहेबाला आमचं म्हणणं आहे की ते वितरित लवकर करा.